कोकणात मुसळधार पावसामुळे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। तिलारी, भातसा, धामणी आणि गड नदीसह अनेक प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा उपलब्ध झाल्यानं पिण्याचं पाणी आणि सिंचनाची चिंता तुर्तास दूर झाली आहे। प्रशासनाकडून धरणांच्या पाणी पातळीवर 24 तास लक्ष ठेवलं जात आहे। सिंधुदुर्गच्या तिलारी प्रकल्पात 447.369 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून तो कोकण विभागातील सर्वाधिक जलसाठा ठरला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे। आज सकाळी 10 वाजता पंचगंगा नदीची कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरती पाणी पातळी 28 फूट 6 इंचावरती पोहोचली आहे, तर इशारा पातळी 39 फूट आणि धोका पातळी 43 फूट इतकी आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 31 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। शहरालगत असलेला राजाराम बंधारा, शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे। याच पार्श्वभूमीवर चिपळूण, कोल्हापूर परिसरात NDRFची पथकं तैनात करण्यात आली आहेत। कोकण विभागातील 27 प्रमुख नद्यांपैकी 25 नद्या सध्या सुरक्षित पातळीवर वाहत आहेत। मात्र रायगडमधील रोहा येथील अंबा नदी आणि रत्नागिरीतील खेड येथील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। संबंधित जिल्हा प्रशासनानं आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले असून नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलं आहे। यासोबतच विदर्भात पंचगंगा आणि वैनगंगा नदीची पाणी पातळी वाढत असल्याचं वृत्त आहे। याच पार्श्वभूमीवर गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे खुली करण्यात आले असून पाण्याचा विसर्ग धरणातून केला जात आहे।